बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात। एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदानप्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो। हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो। या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। काय आवाहन करत नागरिकांना? जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चालला आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या। गेले सातत्यानं 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात। त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो। सर, ही जत्रा जशी आता इथे बसली झाली ती पूर्ण महाराष्ट्र भरवर हवी का? नाही, या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू। पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हे खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू। सो बिझनेस जत्राचं हे 4थं वर्ष आहे आणि ठाणे लाईव्ह प्रत्येक वेळेला आमच्याबरोबर एकदम भक्कमपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी असतं। सो ठाणे लाईव्हचे आणि अतुलजींचे खरोखर मनापासून आभार। आणि यावर्षी आम्ही बघतोय की प्रचंड प्रतिसाद आहे आमच्या सगळ्या एक्झिबिशनला, कॉन्फरन्सेस ज्या होत आहेत, बिझनेस कॉन्फरन्सेस त्या एकदम खचाखच भरलेल्या आहेत। म्हणजे आतमध्ये बसायला जागा नाही आहे, इतकी जबरदस्त आम्ही तयारी पण केली होती, पण इतका जबरदस्त प्रतिसाद मिळतोय, खूप आम्हाला आनंद वाटतोय। नाही, एक खूप चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला खूप छान वाटतंय की फक्त ठाण्यातून नाही, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोकण, अगदी सोलापूरवरनं स्पेशली बिझनेस जत्रेसाठी मंडळी आलेली आहेत आणि जेव्हा ते येऊन भेटत आहेत आणि ते आमच्याशी संपर्क साधत आहेत, मग खरोखरच खूप समाधान वाटतं। गेले 3 ते 4 महिने आम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झटत असतो आणि आज जेव्हा आपल्याला असं बघतोय आम्ही की इतके लांबून लांबून मंडळी स्पेशली या जत्रेला भेट द्यायला येत आहेत, खरंच खूप छान वाटतंय। कालपासून मी आवाहन करतो, हे फक्त ठाणेकरांसाठी नाही आहे, आमचं रजिस्ट्रेशन काउंटर तुम्ही चेक करू शकता। आता जळगाव, सातारा, सांगली, नाशिक, पुणे आणि त्याच पद्धतीने पालघरचे सुद्धा काही उद्योजक आहेत, मुंबईचे तर आहेच आहेत आणि ठाण्याचे सुद्धा उद्योजक आहेत। तर ह्या ठिकाणी आत्तापर्यंतचं रजिस्ट्रेशन हे 2200 झालं आहे। भव्य दिव्य म्हणजे व्हिजिटर्सचं रजिस्ट्रेशन 2200 झालं आहे आणि काही VIP मेंबर आणि ते असेच म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रेशन करू शकत नाही म्हणून ते असेच एंट्री त्यांची झाली आहे। परंतु मला एवढंच आवाहन करायचं आहे की हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी उद्योजक व्हायचं ज्यांना त्यांच्यासाठी हा उत्सव आहे, त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून आम्ही करतच असतो। तर त्या आव्हानाला मान देऊन 8 ते 10 हजार उद्योजक ह्या ठिकाणी 2 दिवसात येतच असतात। सकाळी 10 ते संध्याकाळी 7, 7:30, 8पर्यंत 2 दिवस ही जत्रा असते आपली। तर फक्त एवढंच सांगायचं की MSME जो मध्यमवर्गीय जो उद्योजक आहे, जो उच्च दर्जाचा उद्योजक आहे, त्याच्यावरती नेहमीच लक्ष दिलं जातं, त्याला सबसिडी दिल्या जातात, त्याला जागा दिल्या जातात, सर्व दिलं जातं। आणि जो एकदम लघु म्हणजे अगदी एखादा हातगाडी टपरीवाला आहे, तो सकाळी मटेरियल घेतो, संध्याकाळी विकतो, त्याचा प्रॉफिट कमवतो आणि त्याचा तो व्यवसाय करत असतो। पण मध्यमवर्गीयाला खूप तारेवरची कसरत असते, त्याला फायनान्स मॅनेज करायचा असतो, त्याला त्याला मॅनपॉवर मॅनेज करायची असते, त्याला ऑर्डर्स आणायचे असतात, त्याला कॉम्पिटिशनला बीट करायचं असतं। ह्या सगळ्या आव्हानाला कुठेतरी मात करून तो ह्या ठिकाणी तग धरत असतो आपला आणि त्याचाच सन्मान, लघु उद्योजकांचा सन्मान आणि उद्योजकांचा सन्मान ह्या टॅगलाईनला घेऊनच आपण ही बिझनेस जत्रा ऑर्गनाईज करत असतो। हे 4थं वर्ष आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे, भव्य ते उद्घाटन झालं आहे। सर्वांना मला आव्हान आहे की कृपया हे 2 दिवस आहेत, मिस करू नका। आत्ता साधारणतः 2 वाजले आहेत, उद्या संध्याकाळी 6-7पर्यंत तुमच्यासाठी परवानगी आहे, तुम्ही मिस करू नका। धन्यवाद। नमस्कार, आज इथे उद्योग जत्रेचं आयोजन केलेलं आहे आणि अतुलदादांची जी संकल्पना होती त्याला ठाणेकरांनी आणि सर्व मुंबईतल्या लोकांनी अतिशय चांगल्याने भरभरून प्रतिसाद दिला। 160 जवळजवळ स्टॉल, 180 स्टॉल जवळजवळ आहेत आणि हे 4थं वर्ष आहे।
पितांबरीचे पण आमचे 2 स्टॉल इथे आहेत. आणि ही जी काय सगळी मंडळी आहेत, सॅटर्डे क्लब असेल किंवा बाकीचे हे दरेकर सर आहेत, त्याच्यानंतर आचरेकर आहेत, त्याच्यानंतर त्यांचे सगळे जे सहकारी आहेत, तर त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन हे सगळं उभं केलेलं आहे. तर ठाणेकरांनी याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येऊन प्रतिसाद द्यावा. वेगवेगळ्या प्रकारची तिथे फूड प्रॉडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत. तर सगळ्या लोकांना जे आपल्या दुर्मिळ ज्या काही आपल्याला गोष्टी हव्या असतात आणि सगळ्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस इथे आहेत. मी सगळ्यांना जरूर कंपन्यांच्या लोकांनासुद्धा सांगेन की त्यांनी या जत्रेमध्ये भेट द्यावी. आणि उदय सामंतजींनी याचं उद्घाटन केलं आज. आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यासाठी ते जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या उद्योग जत्रांचं आयोजन पुढच्या काळात करणार आहेत असं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मी सर्व विजेत्यांना, तिथे काही जणांना पुरस्कार पण देण्यात आला, त्यांचं अभिनंदन करतो आणि अतुलजींच्या ह्या त्यांच्या उपक्रमाला पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.